मॅच चालू करा, मॅच चालू करा. सामना सुरू करावा. मंडळातर्फे विनंती करण्यात येत आहे की बराच उशीर झालाय. 11:10 झालेली आहेत. चला आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. 10 वाजताची वेळ आपल्याला देण्यात आली होती, परंतु आता मात्र 11:15 वाजलेले आहेत. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा. रोहित पाटील, पार्थ घरत, प्रसाद चेवले, प्रणीत वर्सोलकर, विकी कोलटकर ॲज अ आयकॉनच्या स्वरूपात इथे खेळतोय. शैलेश अंधेरे हा सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय. बाळा पाटील, तुषार परलकर, जितेश सारंग आणि वैभव कांबळे असे 11 खेळाडू आपण पाहतोय. अय्यान 11 अलिबाग. चला क्षेत्ररक्षण सजवा. क्षेत्ररक्षण त्वरित इथे लावून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. कारण इथे 11:15 वाजलेले आहेत. सव्वा तास उशीर झालाय आणि त्या कारणास्तव आयोजकांतर्फे वारंवार मला इथे सूचना देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचा आता मात्र जर उशीर झाला तर मात्र इथे अजून पेनल्टी देण्याचा विचार सुरू आहे. चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण योग्य ते निर्देश द्यायचे आहेत. एका षटकाचा पॉवर प्ले असेल. 4 षटकांचा हा सामना असेल आणि 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. 2 चेंडूंची पेनल्टी देण्यात आलेली आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण सजलंय. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. सलामी बल्लेबाज के रूप में प्रीतिश,
धन्यवाद. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन श्रीलेश आंबरे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल देखील कळवला जातोय. येतोय षटकार सुशांत जाधव. षटकार हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्या गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक घेऊन नो बॉल. सुशांत जाधव म्हणजेच एच जे टायगर आंबेगाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील टीम आहे. यावेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेने सुशांत जाधव यांचं आक्रमण. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौकार. श्रीलेश 11 धावा धावफलकावर आहेत. सुशांत जाधव टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव, ज्यांना आपण प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग पुणे, विकी स्पोर्ट्स क्लब आळे या मोठमोठ्या संघांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालंय. सुशांत यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला श्रीलेश त्यांना थांबवत आहेत. श्रीलेश आंबरे टेनिस क्रिकेटमधील एक मातब्बर खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज कोटेश्वरवाडी तळेगाव हा संघ देखील या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेला आक्रमण सुशांत जाधव यांच्या बॅटमधून, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत, पकडली जाते कॅच. सुशांत जाधव बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ खोपकर यांची बळीची बळी. पहिल्याच षटकात जर पाहिलं तर बरंच काही पाहायला मिळत आहे. षटकार आला, चौकार आला, विकेटही आली, नो बॉलही आला आणि आता मात्र सुशांत जाधव बाद झाल्यानंतर टीम मंचरसाठी राहुल सईद मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. राहुल सईद आहेत. फलंदाजीसाठी येत आहेत विशाल निगोट. पुणे जिल्ह्यातील एक उभरता अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील विशाल निगोट या मंचरच्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु त्यांना थांबवण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर या ठिकाणी श्रीलेश आंबरे करतायत. SP11 दादरसाठी देखील चांगलं क्रिकेट श्रीलेश आंबरे याला आपण खेळताना पाहिलंय. यावेळेला एक चांगला फटका. वा, काय नेत्रदीपक फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने देखना फटका. चौकार. तर विशाल निगोट यांच्या बॅटमधून एक कलात्मक फटका पेश केला गेला. धावांची लयलूट पाहायला मिळते. यावेळेला जर पाहिलं तर दिशा दिली थर्डमॅनच्या दिशेने. पेस जास्त होता, त्याचा फायदा घेतला. थर्डमॅनच्या दिशेने बॉल पाठवला. कलात्मकता, कल्पकता. येतोय चौकार विशाल निगोट यांच्या बॅटमधून. धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 19 झाली आहे. 3 दिवस जर पाहिलं तर आपण हेच पाहतोय. पहिल्या दिवसाची सुरुवात चौकाराने झाली, दुसऱ्या दिवसाची सुरुवात जर पाहिलं तर षटकाराने झाली आणि तिसऱ्या दिवसाची सुरुवात देखील षटकाराने झाली आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडतोय, बॉल अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. या स्पर्धेत 5 अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली ती 20. एक गडी बाद 20 धावा. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अय्यान 11 अलिबाग, दुसऱ्या बाजूला एच जे टायगर आंबेगाव पुणे यांच्यामधील
मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. एच जे टायगर मनसर आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचंही स्वागत असेल. शेवटचा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर चिकणी अंतिम 3 मध्ये दाखल झाला आणि आज कोणता संघ, कौतुक करावं लागेल संघांचं. अगदी लांब लांबवरून संघ या ठिकाणी अगदी योग्य वेळेत उपस्थित झालेत. ज्यामध्ये विशेष कौतुक मी संगमनेर तालुक्यातून गुलेवाडी संघ या ठिकाणी शिरसाट स्फोट उपस्थित झालाय. कोटेश्वरवाडी संघ या ठिकाणी वेळेवर उपस्थित झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा, एक चांगली सुरुवात तर झाली आहे, परंतु सातत्य खूप महत्वाचं आहे. विशाल नेगोट, राहुल सईद मैदानाच्या आतमध्ये आहेत. 20 धावा धावफलकावर आहेत. काशीद समुद्र किनारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्यटकांना खुणावत असतो. पेसाळणारा समुद्र किनारा, त्याचबरोबर जर पाहिलं तर सफेद रंगाचे वालुकन खूप खुणावतात. त्याचबरोबर विविध प्रकारचे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काशीद नेहमीच पर्यटकांचं आकर्षण राहिलंय. आज क्रिकेट यावेळेला एक वेगळं काही करण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिलं तर सीमारेषा पार जाईल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि 4 धावा येत आहेत. पाहुणी मोका गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेट कासार यांचा सनसनीत चौका. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्यात बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला. पॉईंटच्या दिशेने बॉल जाईल. तिकडे एक धाव घेतली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचली ती 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. एका बाजूला अलिबाग, दुसऱ्या बाजूला मनसर, एका बाजूला पुणे जिल्हा, दुसऱ्या बाजूला रायगड जिल्हा यांच्यातील मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पंकज जाधव तर दुसऱ्या बाजूला सुशांत जाधव. 2 जाधवांमधील देखील लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू डिंगडॉंग पुणे, प्रतीक पुणेचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू आहेत आज. आणि दोन्ही संघांमध्ये नवोदित खेळाडूंचा भरणा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील जे एक प्रमुख नाव आहे अलिबागचं, गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज जाधवच्या बरोबरीने राहुल सईद बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बॉलने हेलकावा घेतला. बॉल जर पाहिलं तर निर्धाव जाईल. धावसंख्या 26 वर. दुसरी ओव्हर सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील मनसर संघ हा या ठिकाणी उपस्थित झालाय. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. रोहित यांना यश मिळतंय. खेळाडू बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. तर जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज गायकवाड एक उभरता खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन आयडॉल म्हणून देखील खेळताना आपण पाहतो. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा या ठिकाणी धावा मात्र रोखता येत नाहीयेत. येत आहेत 4 धावा बाईच्या स्वरूपातील.
विशाल निगोट एका बाजूला आहेत मैदानाच्या आतमध्ये. वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न, विशाल निगोटच्या बॅट मधील फटका आणि षटकार कळवला जातोय. तर 6 धावा. हा सर, तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. षटकार, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. षटकार. 6 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा धावफलकावर. 6 धावांनी धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अलिबाग आपल्याला पाहायला मिळेल. सहा धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. दुसरी ओव्हर सुरू आहे. चांगली धावसंख्या उभारली गेली. अलिबागचा संघ देखील तेवढाच बलवान आहे, कारण त्यांच्यामध्ये पंकज जाधव, बूम बूम माट्या, या वेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॉल त्या ठिकाणी जाईल याची रक्षकांच्या दिशेने. 2 ओव्हर मात्र या ठिकाणी संपलेले आहेत आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 2 षटका अजूनही बाकी आहेत. पाहूया मनसर टीम कुठपर्यंत जाईल. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजक डीसीबी ग्रुप यांकडून ओव्हर संपली. साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, ओ जैसे ज्योति प्रकाश दोनों साथ रहे, ओ जैसे ज्योति प्रकाश दोनों साथ रहे, शिरडी वाले तू हमेशा मेरे साथ रहे, शिरडी वाले तू विकी छेडा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. सूरज गायकवाड त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर विशाल निगोट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकी छेडा गोलंदाजीसाठी. यावेळेला दिशा दिली बॉलला. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर पॉईंटच्या दिशेने झाला. तिकडे 1 रन मिळेल. तर पाहूया एच जे टायगर मनसर ही टीम कुठपर्यंत जाते आहे. सुशांत जाधव विरुद्ध पंकज जाधव अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. काशी चषकामध्ये डीसीबी ग्रुप आयोजित काशी चषक 2022 आणि याच दरम्यान आपण पाहतो एक महत्त्वपूर्ण असे पॅकर आणि जवळपास प्रत्येक मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांची एंट्री असते आणि नेहमीच डीसीबी ग्रुपमध्ये एंट्री करणारे अप्पा इलेवन खैराळ या संघाचे पॅकर अप्पा मयेकर खैराळ यांचे ते आगमन झालेलं आहे. मी अप्पा यांना विनंती करतोय, आपण स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं आहे. सन्माननीय श्री अप्पा मयेकरची.
बराच कालावधीनंतर आमचे मित्र राजू रासकर देखील आज या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. महाराष्ट्रातील एक मातब्बर फलंदाज म्हणून देखील कित्येक मैदानं राजू रासकर यांनी गाजवलीत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झाला. विशाल निगोड त्या ठिकाणी निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू महत्वाचा असेल अलिबागसाठी. अय्यान 11 अलिबाग. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर HJ टायगर म्हणजे सुशांत जाधव टायगर, मनसर आंबेगाव जिल्हा पुणे, दुसऱ्या बाजूला जिल्हा रायगड. यांच्यातील मुकाबला, यांच्यातील मॅच पाहायला मिळते. आजचा दिवस काशीदसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आज सर्वच मातब्बर टीम इकडे उपस्थित राहत आहेत. आज वाकळण संघ देखील खेळताना पाहायला मिळेल, काशिवरे संघ खेळताना पाहायला मिळेल, महाड खेळताना पाहायला मिळेल, कोटेश्वरवाडी तळेगाव. यावेळी लापूल केला जातोय. फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिकडे एक धाव घेतली जाते. विकी छेडाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहायला मिळते ते म्हणजे 38 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 4 षटकांची मॅच, किती धावांचं टार्गेट उभं केलं जात आहे या ठिकाणी मनसर टीमकडून ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा सुशांतदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम चषक लांडेवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी मोठी स्पर्धा 2 ते 8 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेने प्रवेश बेलोसे आणि कंपनीचं एक भव्य दिव्य आयोजन आज आपण काशीदमध्ये पाहतोय. आणि या आयोजनासाठी जर पाहिलं तर आज क्रीडा रसिकांची पावलं काशीदमध्ये येतील. यावेळेला देखील विकीकडून चांगला चेंडू येतोय. बॅट तर फिरवली, परंतु बॉल कमी गतीचा होता, वळणारा होता. जातोय पंकज यांच्या दिशेने, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. 4 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केल्यात विकी छेडा यांनी. श्रीलेश आंबरे, विकी छेडा या संघात आपण पाहतोय. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु आज दुसऱ्यांदा असं घडलंय, बॉल पाठीमागच्या बाजूला जातोय. 4 धावांसाठी चांगला फटका. गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेट कासार यांचा सनसनीत चौका. सूरज गायकवाडच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणि याच वेळी अप्पा इलेवन खेळाडू संघाचे सर्व अप्पा मयेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी अप्पा मयेकर यांना इथे यांना विनंती करतो, आपण येऊन आमच्या VIP डायसवरती असं व्हायचंय. DCP ग्रुप तर्फे अप्पा मयेकर यांना सन्मानाचं आणि आग्रहाचं निमंत्रण. ओव्हर टू चंदू सर. तर या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवात जर पाहिली तर चांगली झाली होती फलंदाजांकडून, आणि तदनंतर जर पाहिलं तर या षटकामध्ये लगाम घातला. धावसंख्येला केवळ 7 धावा विकी छेडाने दिलेल्या आहेत, आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 43. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया मनसर संघ किती धावांचा पल्ला गाठतोय. परंतु आयोजकांचा असा निर्णय होता, उशीर आल्या कारणाने अलिबाग संघांना 2 बॉलची पेनल्टी देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला अलिबाग बॅटिंगला उतरेल 2 चेंडू कमी खेळतील. म्हणजे जेवढ्या रन मात्र या ठिकाणी टीम मनसर बनवणार आहे त्या रन 22 चेंडूमध्येच करायच्या आहेत अलिबाग टीमला. अप्पा मयेकरजी, आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. आज वाकळण संघ इकडे येताना पाहायला मिळेल. आज जर पाहिलं तर हाशिवरे, आज गुलेवाडी, संगमनेर, अहमदनगर जिल्ह्यातील संघ, शिरसाट स्पोर्ट्स, त्याचबरोबर आज या ठिकाणी कोटेश्वरवाडी, मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील संघ, मनसरचा HJ टायगर पुणे जिल्ह्यातील संघ. त्याचबरोबरने जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळेल महाडची देखील आज. अप्पा मयेकर यांचे या ठिकाणी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे काशी चषकाच्या माध्यमातून. अप्पा, आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपली उपस्थिती या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढून गेली आहे. जवळच मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचं षटक गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पार्थ पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे आहे क्षेत्ररक्षक आणि पकडली जाते कॅच. विकेटचं पतन. थँक्यू. याच दरम्यान आपण इथे पाहतोय आता उपस्थित झालेले अप्पा मयेकर यांचं इथे यथोचित असं स्वागत सन्मान केलं जाईल. सत्यविजयजी बेलोसे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते अप्पा मयेकर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
सन्मानित शाल आणि आपण पाहतो या टुर्नामेंटची अनोखी अशी भेट ट्रॉफी देऊन त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान केलं जाते. विनय वाबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सूरज माघारी परतलेले आहेत. विनय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पाहूया. चांगले क्रिकेटपटू आहेत आणि प्रसिद्ध गाडा मालक देखील आहेत. आणि जसा गाड्याचा नाद जुन्नर आंबेगाव मध्ये पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतो तसा काशीद मध्ये देखील पाहायला मिळतो. इकडे बैलगाडी शर्यत असते, समुद्रावरची रेस असते. जवळ मॅचच्या दिशेने 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया मनसर संघ किती धावा बनवेल, कारण विशाल निगोट मैदानाच्या आतमध्ये जे सलामीला आलेत. यावेळेला वेगात, परंतु लेग स्टंपच्या बाहेर एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावर आहेत. आजचा दिवस काशीदसाठी महत्त्वाचा असणार आहे. एक भव्य दिव्य आयोजन आणि आयोजनाचा शेवटचा दिवस. तब्बल 9 मॅच खेळवायच्यात. लक्षात घ्या, आपल्याला बॉल आउट देखील आजच खेळवायचं आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेत आहे. पाहूया त्या ठिकाणी कॅच होईल का. प्रयत्न तर केला जातोय. वा, काय कॅच घेतली आहे. अफलातून कॅच त्या ठिकाणी घेतली गेली. कोण? विकी छेडा. विकी छेडा संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेट खोपकर यांची बळीची टाळी. अभि पुंडे जे आयकॉन आहेत, तोरणदळे गावचे खेळाडू आहेत. आंबेगाव तालुक्यातीलच खेळाडू आहेत. सूरज गायकवाड आणि अभि पुंडे हे 2 आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळत आहेत. नॉर्मली ज्यावेळेला तालुक्याची टीम ज्यावेळेला खेळते त्या टीममध्ये खेळाडू असतात, त्यामुळे आयकॉन म्हणून देखील तालुक्यातीलच खेळाडूंना संधी एस जे टायगरने दिली आहे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय अप्पा मयेकर यांच्याकडनं DCB ग्रुप काशीद यांसाठी 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यामुळे अप्पा मयेकर यांचा मी DCB ग्रुप काशीद तर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओल टू चंदू सर. तर जवळ मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच. आज सर्वच मॅच पाहण्यासारख्या आहेत. विनय वाबळे प्रयत्न करावे लागतील मोठमोठे फटके मारण्याचा, आपल्या संघाला आणखी चांगल्या स्थितीत घेऊन जाण्याचा. विनय यावेळेला एक वेगवान चेंडू. बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकत नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 षटकात 36 धावा होत्या. शेवटचं षटक सुरू आहे. 44 धावा धावफलकावर आहेत. आणि विनय वाबळे प्रयत्न करावे लागतील. आज मनसर गावासाठी क्रिकेट खेळताना आपण विनय वाबळे यांना पाहतोय. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत आणि आणखीन एक कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. विनय देखील बाद. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली में. तेजस बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मनसर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी बटाट्याची बाजारपेठ कुठे असेल ना, तर ती मनसरमध्ये. आणि सर्वात जास्त बटाट्याचं उत्पादन देखील मनसर आणि परिसरात पंचक्रोशीत होतं. यावेळेला पुन्हा अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी केली आहे पार्थ गरतने. कौतुक करावं लागेल. विकी छेडा आणि पार्थ गरत यांनी अलिबाग टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. असं वाटत होतं धावसंख्या 71 धावसंख्येच्या दिशेने निघाली आहे, परंतु तिला अक्षरशः लगाम घातला. आणखी यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक फटका जो हवेत आहे. पाहूया काय होईल त्या ठिकाणी. आणि आणखीन एक कॅच त्या ठिकाणी पकडली जाते. नक्कीच या संपूर्ण परिसरातील लोकप्रिय खेळाडू सुमित डोंगडे यांचं देखील आगमन होतंय सिद्धेश वास्कर यांच्या जोडीला. आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी
पार्थने अप्रतिम गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल त्यांचं. शेवटच्या षटकात जी गोलंदाजी केली गेली 3 विकेट. चला टॉस साठी यायचं. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. अप्पा 11 विरुद्ध सावी देवांश 11. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित टॉस करण्यासाठी यायचंय. या ओव्हरमध्ये पार्थने जी गोलंदाजी केली आहे तिचं कौतुक करावं लागेल. केवळ एक वाईटचा रन आलाय, 4 विकेट देखील मिळवलेल्या आहेत, कौतुकास पात्र. आणि जे अधिकृत 6 चेंडू टाकले ते साईच्या साईने अर्थ वाढलेत. आणि धावसंख्या 44 झाले, 45 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 45 धावांमध्ये देखील फाईट होऊ शकते, परंतु 2 बॉलची पेनल्टी आहे, ती किती निर्णायक राहते तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पाहूया पहिलीच मॅच या क्रीडा स्पर्धेतील. आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पहिला डाव जर पाहिलं तर जबरदस्त या ठिकाणी रंगताना पाहायला मिळाला. बऱ्याचशा नाट्यमय घडामोडी. पहिल्या धावसंख्येचा ग्राफ पहा कसा खाली आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16, तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 1 रन आलाय केवळ. परंतु हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पंकज जाधव. हा म्हणजे चौथी टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या. शेवटची जी ओव्हर असणार आहे त्या ओव्हरमध्ये केवळ 4 चेंडू असतील आणि दर्नी गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन होते. हार्दिक असं स्वागत असेल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल दर्नी गुरुजी आलेत म्हटल्यावर मी सरांकडे पुन्हा एकदा जाईल. यासिन मर्चंट सर महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण समालोचन ज्यांचं आपण ऐकतो त्यांच्याकडे घेऊन जातोय. धन्यवाद. 4 षटकांचा हा सामना. अय्यान 11 अलिबाग या संघाला 2 चेंडूंची पेनल्टी इथे दिलेली आहे. अर्थात जिंकण्यासाठी आता गंभे सर यांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसन स्थापायचं आहे. 22 चेंडू आणि 45 धावांची गरज. शेवटच्या षटकामधील 2 चेंडू कमी टाकण्यात येतील. अर्थात एकूण 22 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. सन्माननीय गंभे सर यांचं या दरम्यान आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे प्रसाद पाटील मॅन फ्रॉम हाशिवरे रायगड पोलीस यांचेसुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आमचे गुणलेखक सिद्धू खोपकर यांचेसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. अय्यान 11 अलिबाग या संघानं आपली उपस्थिती काही उशिरानं इथे कळवली होती आणि त्याच कारणास्तव त्यांना पॅनलाइज केलं गेलं आहे. 2 चेंडूंची इथे पेनल्टी दिलेली आहे. म्हणूनच 22 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल ती अय्यान 11 अलिबाग या संघाला जिंकण्यासाठी. SJ टायगर आंबेगाव आणि अय्यान 11 अलिबाग या 2 संघादरम्यान हा सामना रंगला आहे. आपण आहोत काशीद या छोट्याशा आणि सुंदर गावामध्ये, तालुका मुरुड, आणि एक भव्य दिव्य मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा सलग 3 दिवस इथे सुरू आहे आणि या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. विशाल निगोट आए हैं. विशाल निगोट अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. अय्यान अलीबाग की जानिब से सलामी बल्लेबाज के रूप में पंकज जाधव और उनके साथी बल्लेबाज रोहित पाटिल.
22 गेंदों में 45 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर ओवर में 12 रन के औसत से यहां पे रन बनाने होंगे। अलिबाग या संघाला विनंती आहे उजव्या बाजूला आसन व्यवस्था केलेली आहे। पहली गेंद फुल टॉस थी, उसे रिवर्स बनाकर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर शायद गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं था। अंपायर जी का इशारा बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। विकेट के पीछे हम देख सकते हैं सुशांत जाधव, जिन्होंने पहली गेंद पर छक्का जड़कर एक बेहतरीन शुरुआत दी थी, मगर उसके बाद वो आउट होने के बाद कोई भी बल्लेबाज यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करने में कामयाब न हो सका, इसी वजह से थोड़ी सी हालत खराब। जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात। डीप मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और एक बड़ी मछली जाल में। रोहित पाटिल बैक टू द पवेलियन। संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट। सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ खोपकर यांची बळीची टाळी। बहुत ही बेहतरीन शुरुआत दी है विशाल निगोत ने, क्योंकि ये पिच बल्लेबाजों के लिए नंदनवन और बैटिंग पैराडाइज ये विकेट अक्सर कहा जाता है, देखा जाता है, हम सब ने इसका अनुभव भी किया है लगातार। इस बीच नए बल्लेबाज विकी छेड़ा नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक एंड पर पंकज जाधव। गेंदबाज फिर से एक बार विशाल। जी हां, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने में कामयाब रहे। परफेक्ट यहां पे मिडल ऑफ द बैट, गेंद सीमा रेखा के बाहर, डीप कवर के ऊपर से 6 रनों के लिए। हा गेला बुलंदी षटकार। हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा षटकार। पुष्पा नाम सुन के और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 7 रन पर, 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर। विशाल निगोल बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास था, मगर गेंदबाज ने उन्हें परख लिया था, पहचान लिया था, अपने लाइन एंड लेन में बदलाव किया, लेग स्टंप पर यॉर्क करने का प्रयास किया था और उसी चक्कर में फंस गए पंकज जाधव। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, कोई ताल्लुक नहीं, और ये पहली मर्तबा हम देख सकते हैं बिंदी गेंद यहाँ पे आती हुई। जितनी बिंदी गेंदें आएगी उतना ही जीतने का मौका यहाँ पे बनेगा गेंदबाजी करने वाली टीम को। विशाल निगोट फिर से एक बार दौड़ पड़े। फुल टॉस गेंद थी, जोरदार अपील, मगर विकेट कीपर चक गए, बल्लेबाज भी चक गए और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के बाहर। 4 रन। पाहुणे मोका हा गेला चौका। कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका। रन जैसे भी आए आना बहुत ही जरूरी है अयान 11 अलीबाग के लिए। देखिए बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर बल्लेबाज बुरी तरीके से चक भी गए थे, मगर तकदीर का साथ अब बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में यहाँ पे नजर आता हुआ। जब ऊपर वाला मेहरबान हो तो क्या हो सकता है ये आप सभी जानते हैं। सावी दिवान शिलोन संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे। जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेला है, कवर के ऊपर से गेंद उड़ाया। ओहो, गेंद तक पहुंच गए थे, मगर आखिरकार गेंद सीमा रेखा के बाहर, मगर पुरजोर कोशिश की थी। 100% यहाँ पे मार्क्स देने होंगे इस एफर्ट के लिए। लाजवाब फील्डिंग का नजराना पेश किया, आखिर यहाँ पे नाकाम हुए। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी 2 कदम जीत की
तरफ चलते हुए दिखाई दे रहे हैं अलीबाग यंग 11, क्योंकि 22 गेंदों में 45 रनों की ज़रूरत। अब यहाँ पे बचे हुए 18 गेंदों में 20 रनों की ज़रूरत, सॉरी 16 गेंदों में, क्योंकि 2 गेंदें यहाँ पे कम है और इस वजह से 16 गेंदें आपको मिलेगी। 16 गेंदों में 20 रनों की 30 रनों की ज़रूरत, 16 गेंदें और 30 रन, यानी मैच अभी भी समान रूप से यहाँ पे हमें नज़र आता हुआ। दोनों भी टीमों के लिए समान यहाँ पे मौके हैं। अगर यहाँ पे एक ओवर नबातुल्ला और उसी के साथ किफ़ायती होता है तो फिर से एक बार मैच में तनाव यहाँ पे पैदा हो सकता है, मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर भी हो सकता है। अब यहाँ पे 30 गज का दायरा भी हट चुका है, फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। पंद्रह गेंदे और 29 रन, 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सूरज गायकवाड़ नए गेंदबाज, अब नानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, क्रॉस द लाइन आड़े बल्ले से जरूर खेला, मगर गेंद को पहुंचा दिया बॉलर के सर के ऊपर से। 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी उसमें से गेंद फरार होती हुई सीमा रेखा के बाहर। 4 रन। पाहुणी मोका हा गेला चौका। कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 20 रन। दूसरा ओवर प्रगति पर, पहली गेंद बहुत ही बढ़िया थी मगर दूसरे ही गेंद पर चौका जड़ दिया था। इस बीच पंकज यादव डीप स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश में ऑफ स्टंपर सफल होकर खेलने का प्रयास कर रहे थे, मगर गेंदबाज ने परख लिया था। गुडलिन स्पॉट में टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल गई और थोड़ा सा स्किट होती हुई ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद पूरी तरीके से मिस कर गए थे और इस वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद फिर से एक बार, जैसे मैंने कहा कि ज़्यादा से ज़्यादा बिंदी गेंदें यहाँ पे करनी होगी, ज़्यादा से ज़्यादा यहाँ पे विकेट चटकाने होंगे। इस मरतबा कारपेट के सहारे खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में, उसी रीजन को टारगेट करने की कोशिश कर रहे थे पंकज यादव। एक अच्छा स्ट्रोक ज़रूर था मगर वहाँ पे उतनी ही ज़बरदस्त फील्डिंग हमें देखने को मिली। जहाँ पे 4 रन या कम से कम 2 रन मिलने की संभावना थी, वहाँ पे मात्र 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुँचा दिया है 21 रन। 4 गेंदें अब तक इस ओवर की डाली जा चुकी है। पहले ओवर के मुकाबले में यह ओवर काफ़ी नपातुला, बहुत ही बढ़िया तरीके से किफ़ायती और कंजूस यहाँ पे दिखाई देता हुआ, क्योंकि 4 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं सूरज गायकवाड़ ने। सूरज गायकवाड़ की तारीफ करने से बिल्कुल मैं नहीं चूकूंगा, क्योंकि दोनों भी एक प्रोफेशनल खिलाड़ी है। जी हाँ, और उनके सामने गेंदबाजी करना इतना आसान नहीं है। इस बीच बिहाइंड विकेट खेलने की कोशिश कर रहे थे विकी छेड़ा, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं थी। बिंदी गेंद 5 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं सूरज गायकवाड़ ने, और ऐसे ही किसी एक ओवर की तलाश थी सुशांत यादव को। अंतिम गेंद, जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, फुलर लेंथ यहाँ पे यॉर्क करने का प्रयास किया था, काफ़ी हद तक सफल भी रहे। उसे बैक टू द बॉलर खेला था सीधे बल्ले से, मगर मिड ऑन की दिशा में जो फील्डर तैनात थे उन्होंने बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया और उस गेंद को रोकने में कामयाब हुए। मात्र 1 रन इस गेंद के ऊपर मिलता हुआ, इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली, 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर के मुकाबले में देखिए ये दूसरा ओवर कमबैक करने वाला, इस मैच में वापसी दिलाने वाला और दिलासा देने वाला भी, क्योंकि पहले ओवर में 15 और दूसरे ओवर में 7 रन, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 11 रन के औसत से। अब बचे हुए 10 गेंदों में धन्यवाद डीजे, 10 गेंदें और 23 रनों की जरूरत। 10 गेंदें और 23 रन।
मजेदार मैच इस प्रतियोगिता का यह अंतिम दिन और अंतिम दिन का यह पहला मैच कांटे का होता हुआ। इस मैच में कौन जीतेगा कौन हारेगा, सावी देवांश हशिवरे इस टीम ने इस बीच टॉस जीता है। बहुत बहुत अभिनंदन। आणि एक मिनिट, एक खुश खबर आहे ती अप्पायलेवन या संघासाठी. तुम्ही 2 वर्ष या स्पर्धेमध्ये सलग एंट्री केले, त्यामुळे पुढल्या वर्षी अप्पायलेवन या संघाला फ्री एंट्री देण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि मांडल्याचे पप्पू यांना सुद्धा पुढल्या वर्षी फ्री एंट्री असणार आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे ज्या पॅकरनी मागच्या वर्षी आणि यावेळी स्पर्धेत एंट्री केली त्यांना 100% एंट्री फ्री. आणि मला वाटते राज्यामधली ही पहिल्यांदाच कन्सेप्ट पाहायला मिळते. सो डीसीपी ग्रुप काशीचं या कन्सेप्टसाठी कौतुक करावंच पाहिजे. 10 गेंदे और 23 रन, मजेदार मैच, छन्नाटेदार मैच। आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बहुत ही बाहर भटकते हुए शायद, और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। नए गेंदबाज अभी फुंडे को अपनी लाइन एंड लेन को ठीक करना होगा, सही करना होगा। कुछ हद तक यहाँ पे विकेट चटकाने होंगे क्योंकि दोनों भी बल्लेबाज अब सेट हो चुके हैं। दोनों भी बल्लेबाजों ने काफ़ी समय विकेट पर बिताया है और इसी वजह से अब उस क्लाइमेट से वो अपने आप को ढाल चुके हैं और इस वजह से यहाँ पे विकेट की ज़रूरत है अंबेगांव एसजी टाइगर को अभी। जी हाँ, देखिए मैंने इसी की बात कही थी, आंखें जम चुकी है। जैसे ही शॉट ऑफ लेन गेंद दिखी उस गेंद के ऊपर टूट पड़े, गेंद को खेल दिया डीप मिड विकेट सीमा रेखा के ऊपर से 6 रनों के लिए। धान्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से खेला हुआ ये स्ट्रोक 6 रन के लिए और इस छक्के के सहायता से रनों की संख्या में उछाल प्राप्त होता हुआ 29 रन स्कोर कार्ड पर। इससे एक बार शॉट ऑफ लेन गेंद थी मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और यहाँ पे रन आउट होने का खतरा मंडराता हुआ बाल बच गए। तकदीर का साथ फिर से एक बार आयान 11 अलीबाग के बल्लेबाजों के पक्ष में तकरीबन यानी 90% ये आउट हो चुके थे, ऐसा साफ नजर आ रहा था। मगर देखिए कितनी बड़ी गलती, पहले तो सुशांत जाधव का निशाना सही नहीं था और उसके बाद उस गेंद को टॉस कर गए वहाँ के फील्डर और इसी वजह से एक जीवन दान भी मिला और एक रन भी यहाँ पे मुकम्मल होता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 30 रन स्कोर कार्ड पर। अब 8 गेंदें बची है, 15 रनों की जरूरत। जीत मुकम्मल करने के लिए 1 या 2 बड़े स्ट्रोक इस मैच में निर्णायक हो सकते हैं, मगर 1 या 2 विकेट इस मैच को फिर से एक बार बदल सकते हैं। सुशांत जाधव यहाँ पे थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए, परिवर्तन करते हुए डीप कवर के फील्डर को फिर से एक बार उसी जगह स्थित किया है। डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन और इसी के साथ डीप कवर। ये लीजिए थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर उस गेंद को क्या खूबसूरत अंदाज में खेला है ब्रांडेड पंकज जाधव का ये स्ट्रोक नजर आता हुआ 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। 7 गेंदें और 9 रनों की जरूरत। मैंने जैसे कहा था कि विकेट की बेहद ज़रूरत महसूस कर रहे हैं सुशांत जाधव। अगर विकेट यहां पे आएगा तो ही यहां पे रनों की संख्या के ऊपर रोक लगा सकते हैं, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। विकेट की तलाश में है बहुत ही लंबे अरसे से। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, इस पर तब हवा में गेंद जरूर है मगर खाली क्षेत्र और लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार आसमानी छक्का।
धान्या वाघाची ललकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. अब बचे हुए 6 गेंदों में 3 रनों की जरूरत. जी हाँ, हवा में गेंद जरूर है मगर शॉर्ट कवर में फील्डर तैनात नहीं है, डीप कवर में फील्डर तैनात है और जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक अच्छी लंबी दौड़ लगाई और आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए और जीत की दहलीज पर अब यहाँ पे दस्तक देते हुए इनफैक्ट उनके खेमे में जीत की खुशबू सभी खिलाड़ी यहाँ पे सूंघ रहे हैं. वो जानते हैं कि ये मैच अब हमारे पाले में आ चुका है, पक्ष में आ चुका है. बस मोहर यहाँ पे एक ठप्पा यहाँ पे लगाना बाकी है. 44 रन स्कोर कार्ड पर 5 गेंदे 1 रनों की जरूरत. जी हाँ, फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास और ये प्रयास कामयाब होता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और इसी के साथ ये मैच जीत लिया है अय्यान 11 अलीबाग ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. ललकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. आयोजन कमिटीतर्फे मला वारंवार इथे सूचना देण्यात येत आहेत. चला आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी नो डाऊट पार्थ घरत. वेल्डन पार्थ, मी आपल्याला विनंती करतोय की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. पार्थ घरत यानं शेवटचं षटक अशा प्रकारे हाताळलं होतं की त्या षटकामध्ये फक्त वाईडच्या स्वरूपात 1 धाव दिली होती आणि 4 गडी त्याने शेवटच्या षटकामध्ये तंबूत धाडले होते, बाद केले होते. तर पार्थ ठरतोय सामनावीराचा मानकरी. मी विनंती करतोय मंडळाच्या वतीनं सन्माननीय पाहुणे, नाव सांगा, सन्माननीय सत्यविजय बेलोसे यांच्या शुभ हस्ते पार्थ घरत याला इथे सन्मानित केलं जात आहे. वेल्डन पार्थ, अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण पेश केलात आणि त्याच कारणास्तव अगदी सीमित धावसंख्येपर्यंत आपण पाहतोय त्यांना तुम्ही रोखलं आणि ही धावसंख्या चेस